रामराम मंडळी. तर आज गणेश चतुर्थी आहे आणि आज आपण सगळे जातोय आगमनाला आणि आपल्यासोबत आपला पूर्ण ग्रुप आहे आणि त्यामध्ये आहे तेजू, तेजस्विनी म्हणजे तेजू आणि बाकीचे पण आता जॉईन होणार आहेत. वाजलेत 6:30, लवकर निघावं लागेल. सगळ्यांना 6:30चा टाईम दिला आहे. मेट्रो स्टेशनला भेटतोय, सगळे मेट्रोने जातोय. तर चला आपण डायरेक्ट भेटूया मेट्रो स्टेशनजवळ. तर आपण पोचलो आहे मेट्रो स्टेशनजवळ, मेट्रो स्टेशनच्या खाली. आणि आपले पब्लिक आलेले आहेत. प्रशांत आहे, चैत्राली, साक्षी आहे, तेजू तर माझ्यासोबत आले आणि हा प्रसाद जसा लाजतोय थोडासा. 7:09 झाले तरी हेमंत माळी काय अजून आले नाही आहेत. खूपच उशीर केला आहे नेहमीप्रमाणे त्यांनी. आणि आता दिसतंय मॅपमध्ये की येतोय जवळ. सगळे थांबलेत आणि बघूयात आता कसं. तिकीटं तर काढले आणि प्रसाद गेलाय त्याचं आवडीचं काम करायला, सुंदर एक्झिटला एक्झिट द्यायला. आणि हेच आहेत ते ज्यांच्यामुळे झालंय लेट. दोघांमुळे लेट झालंय. माझ्या बायकोने उकडीचे मोदक केले त्यामुळे खूप उशीर झाला. बरं बरं, ठीक आहे. मग चूक भूल माफ. आणि मोदक बनवले तुमच्यासाठी. मग ते दंडच आता तुम्हाला एक फायनल हे की नाश्त्याचे पैसे सगळे तुम्ही द्यायचे. तेच नाश्ता आहे तुमच्या. तुम्ही दोघं उकडीचे मोदक खा आम्हाला. तर मोदक आणलेत. श्रीपाद कुठे? मी बनवलेले आहेत. तर मोदक किती आहेत? 3, 4, 5, 6, 7 खायचं कोणी किती ते मोदक 7 आहेत आणि माणसं 8 आहेत. मग याचा अर्थ की दादा खाणार नाही. नाही, मला तर एवढेच बनवलंय. गडबडीत बनवलेले. ते तर नाही ना. आपण तर खाणार आहे. ॲटलीस्ट 16 तरी पाहिजे. आमची वाद चांगलं आहे. छान आहे. समजून घ्या. नाही, छान झालेत. बस नाही खाणार पाहिजे. नाही, काय बोलायचं नाहीये. आणि हा ब्लॉग टाकत होतील. आणि आता नंतर आपण लिंक देऊन टाकू की आपण मोदक खाल्ले. मेट्रो आली आहे पण आपल्याला या मेट्रोने जायचं आहे. खूपच सरळ दाखवत आहेत ते, भोळे बनायचा प्रयत्न. त्यांना कळत आहे की व्हिडिओ करतायत. आता आपण उतरलोय कसबा पेठेत आणि सगळ्यांनाच खूप भूक लागली तर इडली खायचा प्लॅन चालू आहे. आता इडली खाऊया श्रीपाद इडलीला. पोचलोय आपण श्रीपाद सेंटरला, इडली सेंटरला, सॉरी. इडली खायची आहे. इडली आणि ऑथेंटिक इडली याचं. आली आपली इडली. सगळ्यांनी इडली घेतली आहे आणि एक चैत्राली जिनी साबुदाणा वडा घेतला आहे. कशी आहे इडली? चटणी, मिंट चटणी. ओके, खाऊन सांगतो. इडली खाऊन झाली आपली. छान होती इडली. पोट भरलं आहे आणि एकाच्या जागी 2 प्लेट खाल्ले आहेत इडली. आणि तेजूनी खाल्लं आहे इडली आणि साबुदाणा खिचडी. वा, सुंदर. मूर्ती आणि हा लाल महाल आहे मागे. ढोल ताशे सुरू झालेत.
रुपये चहा. येवले अमृततुल्य. 15 रुपयाचा चहा आहे. आपले प्रसाद भाऊ घेऊन आले चहा सगळ्यांसाठी. नंतर स्प्लिट करून एक टाकणार नंबर. आहे. आता आलंय भाऊ रंगारी गणपती मंदिर. चांगला इनिशिएटिव्ह घेतलाय. चहा मी पण घेणार आहे.
आले सगळे, चला. पालामध्ये आलं बरं का हे थांब दादा परत घे काय नाही कसं प्यायला नाही परत झाली ऍक्टिंग बस. आपण आलो आहे चितळच्या फर्स्ट जे आउटलेट आहे तिथे आणि 7 नंबर काउंटरला आपल्याला जायचं आहे. बुकिंग घेऊन भाकरवडी. तर भाकरवडी आपण घेतली आहे फ्रेश चितळे भाकरवडी. आता बिल करूया. प्रसादनी ऑलरेडी काहीतरी घेतलं आहे समोर. आय थिंक काजू कतली घेतली. तर आता बराच वेळ फिरून झाल्यानंतर परतीच्या मार्गाला लागले. आता वाजले 12:30 आणि आम्ही निघालो सगळे मंडईच्या दिवशी. आयकॉनिक मंडईपर्यंत आले. मस्त दुकानं लागलेत पूजेचं सामान वगैरे. आणि आय थिंक याच्या बॅक साईडलाच मंडई स्टेशन, सॉरी मेट्रो स्टेशन, जिथून आम्ही बसणार आहे आणि परत निघायचं आहे. चलो हे बघा तर एक्झिट नंबर 2 जे गेट होतं ते बंद केलं आहे एंट्रीसाठी. आणि आता त्यांनी सांगितलं एक्झिट नंबर 3 गेट नंबर 3 तिकडून एंट्री करायची. आय थिंक गणपती आगमनामुळे त्यांनी बंद केलं. आता आम्ही मंडईतून जातो. आणि थिंक ते त्या साईडने 3 नंबर सीट गेट सापडलं आहे. आणि बरंच खाली जातो आहे. हे ॲक्च्युली बॅक साईडला आहे. तिकीट बुक करण्याची प्रक्रिया तुम्हाला लिंकमध्ये देईन. अरे हेच चिन्ह झालं. इथे नेटवर्क नसल्यामुळे होणार नाही असं मला वाटतं. आलंय काय केलं बुक केलं का रे? मुंबई कुठे? हां काय मंडई कुठे गेली मंडई? मंडई म्हणजे मंगळपेठ आहे का? अनुभव होता 2000. भांडणाचा त्यापेक्षा खूप छान अनुभव होता. असं वाटलं तर अजून एक राऊंड होईल पण नाही झालं. नाही झालं तसं. दुसरा राऊंड शक्यतो पण एक राऊंड
तसं काही नाही, एवढं काही चांगलं नाही. नुसती भांडणं होत आज आहेत. जेवण तुम्ही बनवायचं आहे, का? मी खाणार. तर मला असं वाटतं आपण बाहेरच जेवलेलं बरं आहे आज. त्यांना घरी खायचं असतं. आम्ही खाऊन येतो, तुम्ही काय बघा तुमचं कसं करता. तर त्यांना घरीच जेवायची इच्छा आहे. मग आम्ही आता तुम्ही बघू शकता, आम्ही पर्पल लाईन मध्ये गुजत आहे. त्यामुळे इथे पर्पल लाईट लावली आहे. तर अशा तऱ्हेने खूप गर्दी आहे मित्रांनो. खूप आजकालचे लोक लोकलला पण जात नाहीत. मेट्रोनेच प्रवास करण्याचा प्रयत्न करतो. आणि गर्दी बघू शकतात इथे. हेमंतचं ड्रॉइंग केलेलं आहे. आणि ऍक्च्युअल वर्सेस ऍक्च्युअल. ॲक्च्युअल. अरे सॉरी, अरे फोटो दिसत आहे. हा, आता ओ हो माय, अच्छा हा रेफरन्स घेतला आहे. आणि किती छान काढलंय ना. आणि सुंदर प्रयत्न आहे. एवढं तरी काढलंय की आजचे पैसे दिले. हे काय घेऊ, बैंगन मसाला घेऊ आपण आलोय आता हॉटेल तक्षला. का व्हेज मराठा घेऊ, काहीतरी सांगतायत पनीर वगैरे. भेंडी फ्राय. बँकेत सांगायला काहीतरी. हां, भेंडी फ्राय घेऊ का मग. आणि प्रसाद आता काढतोय त्याचं स्केच. इथे त्यांनी असं खूपच आर्किटेक्चरल ठेव जरा. ड्रॉइंग काढतोय तो. 100 किती वाईब्स असते याला? मला होय. हां. हे काही नसतं, किती वेळ असतं तेल टाकायचं मागं. मागं फक्त तेल टाकायचं. पण मला सांग, हे कितीला घेतलं? प्रसादचा ड्रॉ करून झालंय आणि तुम्हाला दाखवतो मी. हे काय ऍक्च्युअल काढलंय? आणि हे प्लॅन. प्लॅन वर्सेस ऍक्च्युअल. हा, ते पण मागासचं घ्यायला पाहिजे. मसाला पापड आलाय आपला. एवढी काय तुम्हाला मी मसाला वापर करतो. दातासाठी फ्रेश. आर्ट आणि आर्टिस्ट. सगळ्यात भारी तर वैष्णवीनंच काढलेलं. ड्रॉइंग स्केच. तुला काय वाटतंय? वैष्णवीच भारी काढलं. काहीतरी प्राईज द्या. ठीक आहे, तर याबद्दल तिचं प्राईज म्हणजे आपण तिला हे बिल भरण्याची एक संधी देऊ. अशी आम्ही संधी देत नाही कोणाला फारसं. हां, पण तरी तुला देऊ. दादानी डिसिजन घेतलाय, मोठ्या माणसाला मान दिलाय, दादा शब्दाला मान दिलाय. ठेवलंच आहे यात घालून ठेव व्यवस्थित. आपला हा ब्लॉग एंड होतोय. बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.